और जिन लोगों ने आज पार्लियामेंट में मेरे बोलने का अधिकार मुझसे छीन लिया, मुझे खामोश कर दिया, मैं उन्हें भी कुछ कहना चाहता हूं। मेरी खामोशी को मेरी हार मत समझ लेना। मैं वो दरिया हूं जो वक्त आने पर सैलाब बनता है। बघितलत ना हा आत्ताचा व्हिडिओ। या व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे माननीय राघवजी चड्डा साहेबांनी कि हमारे खामोशी को हार मत समझना, समय आने पर हम बता देंगे। समझने वाले को काफ़ी इशारा सही होता है या वाक्याप्रमाणे राघवजी चड्डा साहेबांनी फार मोठा संदेश समजण्यावाल्याला दिलेला आहे। लोकशाही तत्वाचं जी पालन आम आदमी पार्टी आपल्या पक्षातच करत नाही, तर या भारत देशाची लोकशाही ज्याची मोठे गप्पा मारतात की आम्ही लोकशाहीचं रक्षण करू, लोकशाहीवरती होणारे हल्ले थांबवू, भ्रष्टाचारमुक्त भारत करू, आणखीन काय काय घोषणा आम आदमी पार्टी करत असते। मला आम आदमी पार्टीला सांगायचं आहे की सामान्य माणसाची प्रश्न उचलणाऱ्या आणि आम जनतेची प्रश्न उचलून त्या प्रश्नाला न्याय मिळवून देणाऱ्या एका कणखर आणि भविष्यामध्ये एक चांगलं नेतृत्व तुम्ही गमवताना दिसत आहेत आणि ते गप्प बसतात। याचा अर्थ असा नाही की तुमच्या पार्टीला ते घाबरतात किंवा भीतात किंवा मग नरेंद्र मोदी साहेबांना घाबरतात किंवा भीतात। ते एक उच्च शिक्षित आहेत, ते परदेशातून शिक्षण घेऊन आलेले आहेत, त्यांना कळतं की राजकारण काय आहे, राजकारण कसं आहे। आणि अशा एका राजकारणाला तुम्ही पक्षाच्या राज्यसभेच्या पदावरून निलंबित करणं हे जनतेला मुळीच आवडलेलं नाही। आपण बघतो आहेत की आत्तापर्यंत आम आदमी पार्टीचे काही नेते कार्यकर्ते, कधीही रिंगणात न उतरलेले असे सुद्धा नेते कार्यकर्ते आज आपल्या बचावात्मक परिक्रमा घेण्यासाठी किंवा बचावात्मक भाष्य करण्यासाठी बिळातून बाहेर पडताना दिसत आहेत। तुम्ही ज्यावेळेस राघवजी चड्डा साहेब सभागृहामध्ये आम आदमी पार्टीचे मुद्दे उचलत होते त्यावेळेस तुम्ही काही बोलत नव्हतात। मी बऱ्याचशा आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्याच्या भाषणामधून हेही ऐकतो की आम आदमी पार्टीने राघवजी चड्डा साहेबांना राज्यसभेवरती बसवलं होतं, आम आदमी पार्टीच्या तिकिटावरती त्यांना खासदारकी मिळाली होती, त्यांना जनतेने निवडून दिलं